काय आपला नेसतामधून आणलं कीर्तनकारांनी सांगायचं तिथं काय कसं प्राप्त होईल आपल्याला हे मार्ग इथपर्यंत कसा काला तो आपल्याला मार्ग कसा मिळेल किती दिलं भगवंतांनी संभाजीनगरला गेलो 2 ट्रक 2000 रुपये टाकून गेलं म्हणलं एक डोळा द्या आम्हाला मिळतो का बरं पृथ्वी द्या डोळा बरं पृथ्वी स्वर्ग पाताळ तिन्ही घ्यायला एक डोळा आहे मिळतो एक डोळा स्वर्ग मृत्यू पाताळ दिला तरी मिळत नाही मग या शरीराची किंमत किती असण्याचा विचार करा किती दिले भगवंतांनी दिले इंद्रिय हात पाय काय दिलं एका डोळ्याची किंमत स्वर्ग मृत्यू पाताळ ब्रह्मलोक इंद्रलोक चंद्रलोक सर्व जरी दिलं तरी डोळा मिळत नाही पुन्हा म्हणते दिले इंद्रिय पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय हात पाय कान तोंड मुख बोलावया आपल्या हातात द्या ना एवढ्या काय एवढं दिलं याचा विचार कर ना याचा विचार करावा कशासाठी दिलं हे तुका म्हणे आणखी देहाची होय माती एवढ्या डोळ्याला पृथ्वीवर सर्व दिलं तर मिळत नाही शेवटी त्याची माती होती माती होण्याच्या अगोदर आपण काय काय केलं याचा विचार आपण करायचा आपण रान्न भरायचं काम चाललं का रिकाम करायचं काम चाललंय ज्याचा त्याने विचार करायचा रिकामे करायचे असले तर हे तत्व आयुष्याचं स्वीकारायचं आणि मग ते जळवून टाकायचं हे तत्व देवर्षी नारदाकडून वाल्मिकीला मिळालं 7 रांग तरण आग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी हे काही दुबवून आणलं नाही हे काही श्रीलंकातलं नाही हे संतच आहे आई साहेब मला काही येत नाही मी आज्ञानी तुमचं वाईट आहे परंतु संताची वाणी तुमचं अन्न खाल्लं सांगण्यासाठी बोलवलं सत्य असा विषय ज्याचा त्याने विचार करायचा आणि सुटायचे हे तत्व इथपर्यंत आला आई साहेबाच्या चरणापर्यंत आले ते खंडित झाले जर झालं नसतं तर इथं येऊन नाम प्रसार करण्याची आवश्यकताच नव्हती वाटायचं दिलंय संताची भूमी आहे म्हणलं जो येईल त्याला द्यावं लागतं जो येईल त्याला द्यावं लागतं संतांनी कुण्याही रोखलं नाही ते रोखण्यासाठी नाही ते नामदेव समजून सांगतात आम्हाला काय 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 प्रकार आहे माझी काय स्थिती झाली सावध व्हा म्हणते असे सद्गुरू भेटले आणि मला अनुभूती आहे गुरु बिन अनुभव हे म्हटलं जे ना गुरु बिन अनुभव कैसा करे हा अनुभूती आत्मानुभूती साक्षात्कार मला झाला आत्मसाक्षात्कार झाला म्हणते ती कृपा त्या सद्गुरू राहायची त्याच्याशिवाय आशक्य ज्ञानदेव माने
आता उधळलो. त्या उद्धाराचं काही आहे की शब्द यामध्ये आपण तरी म्हणतो उद्धार काय बाबा सांगा तरी समजून आम्हाला. आता उधळलो श्री गुरु साहित्य असता पाठ्या त्याच्याशिवाय हे नाही. ज्ञानोबा आहे सांगते शेवे लागी शेवट जावं नार बाबा. तारू मिळाला जनार्दन जनार्दन कृपेस्तव जान संगुळ निरसले भव बंधन एका जनार्दना शरण. तेच आहे साहेब म्हणतात. काय आपली काय स्थिती नमदेव आहे सांगते सावध व्हा सावध व्हा. गुरु विकट है यम घाट गुरु बिन कौन बतावे वाट. गुरु शिवाय वाट मिळत नाही. कोणत्या संतांनी नाही सांगितलं. मनोमार्गी गेला तो तिथेच. मग आता मुखायचं का तरायचं एवढा अनमोल जर ते मुकायचं असेल तर बघा, तरायचं असेल तर बघा. सगळे संत सांगते सर्व संत बांधले आहे. करत आहेत हा भरवसा. कशाचा? नाम शिक्का. कागदाची नोट ही
काय केवढीची नोट आहे कागद याच्यावरती शिक्का आहे गव्हर्नर ऑफ भारत गव्हर्नरचा शिक्का आहे तसा सद्गुरूचा शिक्का पडला यम त्याला वंदन करतो ते शिक्का पडला ते नचले यमाचा टाका यमाचा तिला अधिकार नाही असा शिक्का आपल्याला मिळाला पाहिजे शिक्का मिळाला ॲफिडेव्हिट झालं की ती झेरॉक्स कॉपी ओरिजिनल म्हणून धरल्या जाते आणि असा सद्गुरूकडून आपल्याला शिक्का मिळाला पाहिजे की उतरला बाकी सर्व बुडाले जे सर्व भावे मध भजले तया आईलीच थडी सरले माया जाळ ज्ञानेश्वरी विठ्ठल एवढंच नाही म्हणले कृपा केली आणि मला सुखाची प्राप्ती झाली सुख समाधानाने शांती काकड्यात आरती पाठी भक्तीची या पोटी भक्तीची या पोटी बेजार गारपणाने आंघोळ करून कापडू 2 तास झोप नाही त्याला झोप नाही आणि यायला झोप नाही पुन्हा तुम्ही खात नाही आले बेजार व्हायला भक्तीची या पोटी बोध काय बोध खायचा का पावशेर आणायचा बाजारातून काय कागड आहे काय पंचप्राणी काय जीव व्हावे कसा वावरायचं काय काय चाललंय नेमकं महाराज साईबाबा भाऊ विचारायला वंदन परमात्मा विस्कळीत झाला सगळा भटाकला परमात्मा त्याचं रूपांतर पोट घालण्यात झालं परमात्मा पोट घालण्यासाठी नाही प्रतिष्ठेसाठी नाही हानी होते परमार्थात ज्याला प्रतिष्ठा पाहिजे तिथे सगळ्यात जास्त हानी होते ज्याला परमार्थात मान पाहिजे त्याच्यासारखी हानी कोणाचीच होत नाही मागच्या अनुभव घेत राहा ज्याला परमार्थात मोठेपणा पाहिजे मान पाहिजे तो संपला तिथंच नको नको मान नको अभिमान सोडीली तू पद तोची सुखी सावधान नाही भक्ती कशाला म्हणायचं ज्ञान काय वाटायचे काय अनुभव काय नाव काय सांगायचे हे सगळं आपल्याला कळायला पाहिजे म्हशीला कळणार नाही चिरेपाटला छोट्या हातीला सांगत बसत कळणार नाही कळत काय टायरला नौकटाला माणसाला कळत आपल्याला बुद्धी याची देही कडे Oh,
करता येतं. भजन काय हे गुरुला माहिती. गुरुकुल शिकून घ्यावा लागतो. फुटकाच विना त्याला 2 तारा. कोणता येणार कोणता फुटका आहे त्याला कोणत्या 2 तारा गुरुकडे जायचं शिकून घ्यायचं भजन. त्यालाच म्हणायचं नाम संकीर्तन साधन. नाम संकीर्तन केलं जन्मोजन्मीचे पातक नष्ट होतात. त्यासाठी हा नरदेह आहे आणि हे तत्व हे भजन मला सद्गुरु करून मिळालं. त्यांची पूर्ण कृपा झाली आणि मी कोण आहे याची अनुभूती मला आली. नवे नवे मला परम सुखाची प्राप्ती झाली. दुसऱ्या जन्मामध्ये माझं सुख माझा प्रेम कळा ज्ञान मुद्रा. याच्यावर वेळ विचार करू आपण. आदिनाथ गुरु सकळ शब्दांचा मच्छिंद्रतयाचा मच्छिंद्राने बुध गुरु शिष्य केला. गुरु शिवला गैनी प्रति गैनी प्रसाद निवृत्ती दाता ज्ञानदेवा. त्या परंपरेकडून ही प्रेम कळा मिळाली. मुद्रा कुठली मिळाली? ज्ञान मुद्रा. खिचेरी भुचेरी आगोचेरी 3 आधी की ज्ञान मुद्रा 4थी आणि ज्ञान नाथ महाराजांनी 5शी सांगितली. मुद्रा ती 5वी लावूया. खिचेरी भुचेरी आगोचेरी ज्ञान मुद्रा आणि 5वी मुद्रा. मुद्रा ती 5वी लावण्या लक्ष. तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिशारी पाठामध्ये एक हरी आत्मा जीव शिव. मग हरीच आत्मा आहे. आत्मा हरी. मग हरी प्राप्तीशी उपाय धरावे सरळ सरळ सांगितलं संतांनी. सर्व जुळणी केलेली संतांनी. ज्ञान मुद्रा एका जनार्दने मार्गा उलटा जो जाणे तो गुरु कवेतो. ज्ञान मुद्रा आहे ना बापू. काही करणार नाही. नुसतं असं गोष्ट बसताना असं घेऊन जैन आयुष्य व्हायला सांगितलं होतं कीर्तनाला. असं बसा आपला असं तसंच बसा. उपयोग होणार नाही. आणि मग मला निशिम प्रेमाची प्राप्ती झाली. कोणाला
प्रेम नकोय माझ्या सांगा. सर्व ठिकाणी प्रेम आहे, परंतु त्या प्रेमामध्ये स्वार्थ भाव आहे. पती पत्नीवरती प्रेम करतो, परंतु विशेष सुखासाठी प्रेम करतो. पत्नी पतीवरती प्रेम करते, विशेष सुखासाठी प्रेम करते. आई मुलावरती प्रेम करते, मोठा झाल्यावर सांभाळे. स्वार्थ बिना स्वार्थाचं नाही. मातेला मूल झाल्याशिवाय तिला पूर्णत्व नाही. मुलामुळं आई नाही झाला तर आई नाही. मुलगा झाला तर आई नाही झाला तर आई नाही. मुलामुळं आई पण मिळत त्याच्यासाठी धडपड. परंतु हे प्रेम विशुद्ध सात्विक प्रेम आहे. आणि ह्या प्रेमाचं वाटेकडे आपण झालं पाहिजे. हे प्रेम आपल्याला मिळालं पाहिजे. जे प्रेम नामदेवाला मिळालं ते प्रेम आपल्याला मिळालं पाहिजे. नाही बापू, गाय काळी, गाय तांबडी, गाय पांढरी, गाय लाल आहे, परंतु लाल गायचं दूध लाल नाही, काळ्या गायचं दूध काळं नाही. सर्व गायचं दूध पांढरं शुभ्र आहे. कसं कोणी काळा असेल, गोरा असेल, कोणी शूद्र असेल, क्षत्रिय असेल, साधे असेल, माई असेल, कोळी असेल, केळी असेल, तांबडी असेल, सर्वांगती राम एक सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी आणि सर्वांना उद्धार करून घेण्याचा अधिकार आहे. भेदा भेद भ्रम आमंगळ यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर न करावा विचार चिंता कवनाची. सकल येथे आहे अधिकार